अख्ख्या हिरव्या मुगाचे तुम्ही बरेच प्रकार खाल्ले असतील, मोड आलेल्या मुगांपासून केलेले बरेच प्रकार खाल्ले असतील. पण आज या मोड आलेल्या मुगांपासून छान पौष्टिक असे पराठे आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर अगदी सकाळच्या दमदार अशा नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत हे जे पराठे आहेत ते तुम्ही करू शकता किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी छान पौष्टिक आणि उत्तम असा पर्याय आहे. चला तर मग लगेच सुरुवात करू. सगळ्यात आधी याकरता घेतलेले आहेत हे मोड आलेले मूग. तर मुगांना मोड आणणं अगदी सोपं आहे. सकाळी जे आहेत ते अख्खे हिरवे मूग भिजत घालायचे आणि रात्री ते सुती कपड्यामध्ये घट्टसर असे बांधून ठेवायचे. हे बघा सकाळी असे छान मोड याला आलेले आहेत. या रेसिपीसाठी मी अर्धा कप अख्खे हिरवे मूग जे आहेत ते भिजत घालून त्यांना मोड आणून घेतलेले आहेत. तर हे सगळे मोडाचे मूग जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात आधी काढले. आता याच्यामध्ये घालायचं आहे 5-6 पाकळ्या लसूण. त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची याच्यामध्ये घातली. तसेच 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घातला, ज्याच्यामुळं पराठे जे आहेत ते पचायला हलके होतात. त्यानंतर मिक्सरवर याला जाडसर असं वाटून घ्या. आता पाणी न घालता जर का वाटायला गेलं तर हे व्यवस्थित वाटलं जाणार नाही. त्याच्यामुळं अगदी बेतानं पाणी याच्यामध्ये घालायचं. साधारणपणे पाव कप पाणी घातलं. हे बघा वाटता येईल इतपतच पाणी घालायचं आहे आणि याला जाडसर ओबडधोबड असं वाटून घ्या. अगदी बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलेला आहे 1 चिरलेला कांदा. आता कांदा घातल्यानंतर पुन्हा एकदा याला फिरवून घ्यायचं आहे. पण अगदी बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. तर आधी म्हटल्याप्रमाणे फक्त कांदा जो आहे तो क्रश झाला पाहिजे इतपतच याला फिरवून घ्या. फक्त पिठामध्ये व्यवस्थित कांदा आणि मोड आलेले मूग जे ते मिक्स व्हावेत याकरता आपण त्याला असं फिरवून घेतलेलं आहे. हे बघा याप्रमाणे आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहेत. तर याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातली, पाव चमचा हिंग घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता या पिठामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, ज्याच्यामुळं काय होतं की पाण्याचा अंश एकतर कमी होतो आणि पराठा देखील खायला छान खमंग असा लागतो. सगळं मिक्स करून घ्या आणि आता या मिश्रणामध्ये मावेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे. साधारणपणे 2 कप गव्हाचं पीठ याच्यामध्ये मावतं, पण एकदम सगळं पीठ जे ते घालू नका. लागेल तसं जसं याच्यामध्ये मावेल तेवढं पीठ घालायचं आहे. मळताना जादाचं पाणी वापरायची गरज नाही. जे आपण मूग वाटताना पाणी वापरलेलं होतं तेवढ्या पाण्यातच पुरेसं होतं. छान घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आणि त्यानंतर याला 1-2 चमचे तेल व्यवस्थित असं लावून घेतलं. जर का तुम्हाला टिफिनसाठी हे पराठे करायचे असतील तर आदल्या रात्री हे पीठ मळून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता. म्हणजे सकाळच्या गडबडीत करायला सोपे पडतात. लाटण्यापूर्वी कमीत कमी 15 मिनिटं ठेवून द्यायचं. कणिक जेवढी जास्त मुरेल तेवढे हे जे पराठे आहेत ते छान मऊसूत असे होतात. त्याच्यामुळे जास्त वेळ जरी तुम्ही हे भिजू दिलं तरी उत्तम. पराठे लाटण्यासाठी पिठाचा छोटा गोळा घेतला आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी याला असं पीठ लावून घेतलं गव्हाचं आणि त्यानंतर हलक्या हातानं याचे पराठे जे आहेत ते लाटून घ्यायचे. पीठ जर का छान घट्टसर मळलेलं असेल तर नेहमीच्या पराठ्यांप्रमाणे छानसे पराठे याचे व्यवस्थित असे लाटता येतात. मुलांना जर का उसळ वगैरे करून मोडाचे मूग खायला दिले तर ते तितकेसे खाल्ले जात नाहीत. पण या पराठ्यामध्ये जर का अशा पद्धतीनं तुम्ही मोड आलेल्या मुगाचे पराठे जर का केले तर अगदी कळतही नाही. याच्यामध्ये हवं तर तुम्ही त्यांच्या आवडीच्या भाज्या देखील पराठ्यांमध्ये घालू शकता. हे बघा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये भरपूरशी मुगाच्या डाळीची साल देखील आपल्याला दिसते आहे. छान पौष्टिक असे पराठे याचे होतात. तवा तापायला ठेवला होता. तवा गरम झाला की त्याच्यावर हा पराठा टाकला. वरून थोडंसं तेल लावून घेतलं आणि मग एकदा का हा पराठा सेट झाला की याची बाजू पलटली. दुसऱ्या बाजूनं सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मध्यम ते मंद आचेवर छान खमंग असे हे जे पराठे आहेत ते दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे. हे बघा वर असे ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत हे जे पराठे आहेत ते असे व्यवस्थित भाजून घ्या. पराठा छान असा भाजून झाला की शेवटी वरून थोडंसं साजूक तूप लावायचं, म्हणजे मग पराठा खूप कोरडा लागत नाही, मऊसूत असा राहतो. तर अशा प्रकारे आपला मोड आलेल्या मुगाचा पराठा जो आहे तो तयार आहे. आता याच्यामध्ये अजून एक बदल तुम्ही करू शकता. पराठा जेव्हा थोडासा लाटून होतो तेव्हा याच्यावर असे तीळ भुरभुरले
आणि मग पुन्हा एकदा लाटण्यानं याला लाटून घेतलं की हे तीळ जे आहेत ते पराठ्यामध्ये असे छान बसतात. आणि याप्रमाणे तीळ लावून केलेले पराठे देखील तुम्ही करू शकता किंवा कणिक मळताना जरी त्याच्यामध्ये थोडेसे 2 टेबलस्पून तीळ टाकले तरीसुद्धा चालतील. तर हे बघा, हे असा तीळ लावून केलेला आपला मुगाचा पराठा सुद्धा भाजून तयार आहे. एकूण 9 ते 10 पराठे या प्रमाणामध्ये झालेले आहेत. बऱ्याचदा उसळ वगैरे खायची तितकीशी इच्छा नसते किंवा तितक्या जास्त प्रमाणातही आपल्याकडून मोडाचे जे कडधान्य आहे ती खाल्ली जात नाहीत. तर अशावेळी कडधान्यांपासून असे पराठे तुम्ही करू शकता. ओवा, जिरे, लसूण, हिरवी मिरची याच्यामुळं चवीला देखील पराठे जे आहेत ते उत्तम लागतात. टोमॅटोच्या चटणीसोबत मी हे पराठे दिलेले आहेत. याच्यासोबत तुम्ही भाजीही करू शकता किंवा दही, चटणी, लोणचं याच्यासोबतही पराठा अगदी छान लागतो. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.